नमस्कार, अथर्वस रेसिपी चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आजची माझी रेसिपी आहे पावसाळा स्पेशल मोरोक्को। ही पाहण्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील। तर मोरोक्को बनवण्यासाठी इथे मी जे साहित्य घेतलेलं आहे ते आहे बेसन आणि तांदळाचं पीठ, दोन्ही समप्रमाणात घेतलं आहे। तुम्ही जेवढं घ्याल ते एक वाटीभर, वाटी पेला जे काय घ्याल ते समप्रमाणात घेतलेलं आहे दोन्ही। इथे तुम्ही भाजक्या डाळीचं पीठसुद्धा घेऊ शकता। तर मी इथे चण्याचं पीठ घेतलं आहे आणि सफेद तीळ घेतले, तुम्ही काळे तीळसुद्धा घेऊ शकता। आणि थोडासा ओवा जो हाताने असा मी चुरून घेणार आहे। आणि म्हणजे चकली किंवा जी चकली, मोरोक्को हे चकलीचाच प्रकार आहे, तर तो पचण्यासाठी आणि काही अपचन न होऊ नये म्हणून आपण ओवा घालायचा असतो। आणि इथे मी हळद घेते, जास्त काही साहित्य लागणार नाही आहे। हे पावसाळ्यातल्या छोट्या भुकेसाठी अगदी कुरकुरीत अशी मोरोक्को मी बनवणार आहे। तर इथे मी मिरची पावडर घेतली आहे आणि मीठ, तुम्हाला अजून हवं असेल तर धणे जिरा पावडरसुद्धा घेऊ शकता। तर इथे मी जास्त काही साहित्य घेतलं नाही। चिमूटभर हिंग घेतलेला आहे आणि गरम केलेलं तेल घेतलेलं आहे, अगदी कडक नाही, तर थोडंसं गरम करून तेल घेतलेलं आहे। आणि हे मी चमच्याने आता मिक्स करते, कारण तेल थोडं गरम होतं म्हणून। तुम्ही शक्य असेल तर हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता। तर इथे मी हे सर्व साहित्य असं चमच्याने मिक्स करून घेते आणि थोडंसं कोमट असं पाणी घ्यायचं आहे, अगदी कडकडीत पाणी नाही घ्यायचं। आपण जसं चकलीचं पीठ तयार करतो त्याप्रमाणेच इथे मी थोडंसं कोमट असं पाणी घेतलेलं आहे। थंड पाणी नाही घ्यायचं, कोमट पाणी घ्यायचं आणि थोडं पाणी असं मिक्स करून, पीठ मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे। तर एवढं पाणी पुरेसं होणार नाही, तर अजून पाणी मला घ्यावं लागणार आहे, कारण 2 भांडे माझं हे जे पीठ होतं ते 2 भांडी होतं आणि मी पाणी एकच भांडं घेतलं आहे, तर अजून थोडंसं पाणी मला त्यात घ्यावं लागणार आहे। आणि मग मी हाताने हे पीठ छान असं मळून घेणार आहे। जसं आपण चकलीसाठी पीठ मळून घेतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी हाताने असं छान व्यवस्थित हे पीठ मळून घेतलेलं आहे, असं घट्टसर। आणि आता हे मी चकलीचं जे भांडं असतं किंवा चकलीचा जो सोऱ्या असतो त्याला तेल लावून घेते आणि त्यात हे पीठ असं मी भरून घेणार आहे। इथे मी चकलीचं पातं लावलेलं आहे आणि इथे मी चकलीचं पीठ ह्याच्यात भरून घेणार आहे सोऱ्यामध्ये। तुम्ही वाटल्यास आपण जो मेहंदीचा कोन करतो प्लास्टिकचा, तसंही करून हे चकलीचे मोरोक्को करू शकता। तर मी इथे चकलीच्या सोऱ्यातून हे करणार आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तसं चकलीप्रमाणे पीठ मळलेलं आहे। तुम्ही अजून पुन्हा एकदा पाणी घेऊन मळून घेऊ शकता, पण अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि जर चकलीच्या सोऱ्यातून जर हे पडत नसेल तर तुम्ही मेहंदीच्या कोनाप्रमाणे प्लास्टिकचं कोन करून घेऊ शकता आणि थोडंसं कट करून करू शकता। तर इथे मी हे चकलीच्या सोऱ्यात घेऊन आता मी ताटात थोडे थोडे पाडून दाखवते। जर तुम्हाला तेलात डायरेक्ट सोडता येत नसतील असे तुकडे, कारण तेल गरम झालेलं असतं, हात भाजू शकतो, तर तुम्ही असं ताटात किंवा कागदावर सुद्धा असं पाडून हे करू शकता। तर मी इथे दाखवते, अशा प्रकारे मी कढईत असं तेल मीडियम असं गरम केलेलं आहे, कडकडीत अगदी तेल नाही गरम करायचं। तर मी असं तेल गरम केलेलं आहे आणि ह्याच्यात हे असे तुकडे चकलीचे की मोरोक्को ते पाडून घेते आहे आणि अगदी पटकन होतात हे मोरोक्को आणि छान कुरकुरीत होतात, मस्त अगदी खायला खूप छान लागतात, चविष्ट। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करू शकता। चकलीच्या सोऱ्यात किंवा मेहंदीच्या कोनाप्रमाणे प्लास्टिकच्या पिशवीत घेऊनसुद्धा तुम्ही करू शकता। बारीक बारीक असे तुकडे, लहान मुलांना तर हे खूपच आवडतात आणि छोट्या भुकेसाठी, चहाबरोबर खाण्यासाठी खूप छान असतात। पावसाळ्यात तर ह्याची चव अगदी छानच लागते, मजा येते। पाऊस पडत असेल आणि तुम्ही चहासोबत हे खात असाल तर खूप छान वाटतं। तर तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।